ना उठते बैठते सिर्फ चाटते रहती है। ऍक्च्युली विषय काय आहे मित्रांनो, या राखी सावंतला कोणीतरी समजून सांगा. नाही समजून सांगा, जी राखी सावंतचे सध्याचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते खूप चुकीची करते. म्हणजे खूप 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 म्हणजे खूप चुकीची करायला लागली. ती डायरेक्ट कंगना राणावची इज्जतच काढायला लागली. म्हणजे थोडी तरी इज्जत ठेवा. ती ऍक्टर आहे मोठी, तिला नॅशनल अवॉर्ड मिळालेत वयाच्या 27 वर्षी. 2 मिळाले होते तेपर्यंत, 2. ते आज खासदार आहे. अरे खासदारची तरी इज्जत ठेवा. राखी सावंतचे सध्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती राखी सावंत डायरेक्ट सांगते, आपल्याला माहिती आहे राखी ही कंगना राणावतने आत्ता CGPच्या प्रोटेस्टबद्दल लय काय वाढीव बोलली काहीतरी. हे गंदे नाली के किडे, हे गटार आहे, ह्यांना अक्कल नाही, ह्यांना सुसंस्कृत नाही आहे, आमदार खासदार यांना शिव्या देतात. मोदी साहेबांना, 75 वर्षाच्या मोदी साहेबांना त्या शिव्या देतात. राखी सावंतने हिची पार खरडपट्टीच काढली. राखी सावंत म्हणते, तू तुझं पार्श्वभूमी पहिली बघ, सुसंस्कृतच्या गप्पा नंतर मा. तू कुणाच्या मांडीवर जाऊन बसतीये, तू या वर्षात कुणासोबत फिरले, कुणासोबत हे केलं, सगळं माहिती आहे. तू काय काय कांड केलं. असली बेकार इज्जत कोण काढतं, कोण काढतं. आणि हे सुद्धा म्हणली, 75 वर्षाच्या माणसाची तुला इज्जत आठवते. 80 वर्षाचे मनमोहन सिंग होते त्यावेळेस ही लोक सगळ्या त्यांची इज्जत काढत होते. त्यावेळेस तुकडा झोपली होती. नंतर त्यांनी इज्जत काढली त्या रवी किशनची डान्सची इज्जत काढली. रवी किशनचा मध्ये मुद्दा बघितला असेल, लॉकअपमध्ये आले होते तेव्हा सांगितलं होते, मी देशाच्या ड्युटीसाठी चाललोय, देश की सेवा करने जा रहा हूँ, मेरा बुलावा आ गया. अरे घंटे का बुलावा आ गया, तू जाके रियलिटी शो में नाच रहा है. आता तिचं म्हणणं आहे, ह्याची ड्युटी कुठली, अवॉर्ड शो मध्ये जाऊन नाचायची. तिचा डान्स पण करून दाखवला. लय बेकार ते शब्द, लय घाण वापरलाय तिने, आपण इथं वापरू शकत नाही. म्हणजे राखी सावंत ही मॅड आहे, मॅड. म्हणजे त्या पद्धतीने मॅड नाही, म्हणजे लोकांना हसवते. त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांना खुश केलं. म्हणजे भारी वाटलं या राखी सावंतचा व्हिडिओ बघून, मजा आली. या भारतीय जनता पार्टीतल्या ह्यांचं कुठं चुकलं माहिती आहे का, हे असले ज्यांनी जे आमदार खासदार बनवलेत ना आत्ता, सेलिब्रिटी लोकांना, त्यांची पार्श्वभूमी न बघता त्या लोकांना बनवले. उदाहरण म्हणजे काय काय चांगले बनवले आहेत, तो विषय नाही आहे. पण ही कंगना झालं, मनोज तिवारी झालं, रवी किशन झालं, हे ज्यावेळेस बोलायला लागतात, कुठल्या गोष्टीवर डिबेट करायला लागतात, पब्लिक किंवा अपोजिशनवाले त्यांची मागचं पार्श्वभूमी काढतात, त्यांनी काय कांड केलेले. त्यामुळे अशा लोकांना भविष्यात तुम्ही तिकीट देताना विचार करा. पुढं जाऊन हे आपल्याच हे होणार आहे, अंगलट येणार आहे. त्यामुळे अशा लोकांना तिकीट देणं गरजेचं नाही. कलाकार आहात, ॲक्टिंग करा, बोला. फक्त चुकीचं वाटलं तर तिथं बोलायचं. पण आजचा व्हिडिओ आपल्याला फक्त राखी सावंतच्या एंटरटेनसाठी, जाता जाता फक्त राखी सावंतचा हा व्हिडिओ बघा आणि जावा. मजा करू त्याच्या आईला, तिच्या मस्त. राखी लव्ह यू.